Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 46 of chapter number 12 perimeter and area from class 7 mathematics. प्रॅक्टिस सेट 46 मध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 44 आणि 45 मध्ये आपण अभ्यासलं की पेरिमीटर म्हणजे काय, एरिया म्हणजे काय, त्याचबरोबर पेरिमीटर कसा फाइंड आउट करतात आणि एरिया कसा फाइंड आउट करतात. आणि आणखी सुद्धा आपण काही अभ्यासलंय, आठवतंय का तुम्हाला? येस, आपण पाहिलं की जर स्क्वेअर शेप आपल्याला दिला असेल आणि याचा एरिया फाइंड आउट करायला सांगितला असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? साइड इंटू साइड, ऑर वी कॅन से साइड स्क्वेअर. त्यानंतर रेक्टँगल शेप असेल आणि त्याचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. आता प्रॅक्टिस सेट 46 मध्ये आपल्याला ट्रायंगल शेपचा सुद्धा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग त्यासाठीचा सुद्धा फॉर्म्युला आहे का? तर हो, हे पहा, ट्रायंगल शेप जर दिलेला असेल, मग तो राईट अँगल ट्रायंगल असला तरीही चालतो. ट्रायंगल शेप जर दिलेला असेल तर त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला? हाफ इंटू बेस इंटू हाईट. आलं लक्षात? काय करायचंय? हाफ इंटू बेस इंटू हाईट. चला लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रॅक्टिस सेट 46 मधील फर्स्ट क्वेश्चन. अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर्स लॉंग अँड 26 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट्स एरिया? हे पहा, अशा प्रकारचं पेज असतं कॅलेंडरचं. लॉंग म्हणजे काय, तर लेंथ दिलेली आहे 45 सेंटीमीटर्स आणि 26 सेंटीमीटर्स वाईड म्हणजे काय, ब्रेड्थ दिलेली आहे 26 सेंटीमीटर्स. म्हणजे हा काय झाला? रेक्टँगल शेप झाला. आणि रेक्टँगल शेपचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला बाय हार्ट लर्न आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात. सोल्युशन. लेंथ ऑफ द कॅलेंडर किती दिलेली आहे? 45 सेंटीमीटर्स आणि ब्रेड्थ काय दिलेली आहे? 26 सेंटीमीटर्स. फॉर्म्युला तर आपल्याला माहितच आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 45 सेंटीमीटर्स आणि ब्रेड्थ आहे 26 सेंटीमीटर्स. सो 45 इंटू 26 करायचे आपल्याला. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना प्रोडक्ट आपल्याला मिळतं 1170. लेट्स राईट हिअर 1170. आता पुढे युनिट काय राईट करणार आहोत आपण? लक्षात घ्या, एरिया फाइंड आउट केलाय की नाही आपण? एरिया जेव्हा कधी कोणत्याही रेक्टँगलचा एरिया फाइंड करा, स्क्वेअरचा एरिया फाइंड करा किंवा ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करा, कोणताही एरिया जेव्हा आपण फाइंड आउट करत असतो तेव्हा त्याला युनिट लावायचं असतं स्क्वेअर. आणि इथे काय आहे? सेंटीमीटर्स मध्ये आहेत ना, म्हणून इथे राईट करायचं आपल्याला सेंटीमीटर्स. सो 1170 स्क्वेअर सेंटीमीटर्स. लेट्स राईट आवर फायनल आन्सर हिअर. The area of the page of the calendar is 1170 square centimeters. Next question. What is the area of a triangle with base 4.8 centimeters and height 3.6 centimeters? पाहिलं, इथे आपल्याला एक ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हो की नाही? मग आता इथे हा जो ट्रायंगल त्यांनी दिलेला आहे त्याचा बेस आहे 4.8 सेंटीमीटर्स. ट्रायंगल आहे, बेस आहे 4.8 सेंटीमीटर्स आणि हाईट दिलेली आहे 3.6 सेंटीमीटर्स. मग आता इथे हाईट कुठे घेणार बाबा? ही साइड म्हणजे हाईट म्हणणार की ही साइड म्हणजे हाईट म्हणणार? नाही, चुकताय तुम्ही. जेव्हा कधी ट्रायंगलची हाईट दिलेली असते तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. इथे हा जो वर्टेक्स आहे ना, यापासून आपल्याला बेसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हा परपेंडिक्युलर म्हणजेच या ट्रायंगलची काय झाली? हाईट झाली. सो बेस दिलेला आहे 4.8 सेंटीमीटर्स आणि हाईट दिलेली आहे 3.6 सेंटीमीटर्स. फॉर्म्युला तर आपल्याला लर्न आहे. चला मग राईट करून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू बेस. बेस म्हणजे काय? काय दिलेलं आहे ते? 4.8 सेंटीमीटर. सो लेट्स राईट हिअर 4.8 इंटू हाईट काय आहे? 3.6. ओके, आता या 2 ने आपल्याला 4.8 ला इझिली डिवाइड करता येणार आहे, 3.6 ला सुद्धा डिवाइड करता येणार आहे. तुम्ही 4.8 ला डिवाइड करा किंवा 3.6 ला करा, काही हरकत नाही. सो आधी आपण काय करूयात? 4.8 ला डिवाइड करूयात, कारण मोठ्या नंबरला जर आपण रिड्यूस केलं तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4. आता इथे हा डेसिमल पॉइंट आहे ना, त्याला विसरायचं नाहीये, त्याला लगेच देऊन घ्यायचं इथे पुढे. आणि 2 4 जार 8. सो 2.4 इंटू 3.6
आणि हा 1 आपण घेतला काय किंवा न घेतला काय, कोणत्याही नंबरला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं, तो नंबर इट सेल्फ, हो ना. सो चला 2.4 इंटू 3.6 करूयात. हे पहा, मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करत असतो डेसिमल पॉइंट्सचं, तेव्हा डेसिमल पॉइंट्स थोड्या वेळासाठी इग्नोर करत असतो आपण, तुम्हाला माहित आहे. हे पहा, डेसिमल पॉइंट्स मी इग्नोर केलेले आहेत आणि साधा आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो तसं मल्टिप्लिकेशन इथे मी करून घेतलंय. आणि आता हे पहा, जेव्हा आपलं प्रोडक्ट फाइंड आउट करून होतं तेव्हा काय करायचंय, डेसिमल पॉइंट्स न विसरता लक्षात घ्यायचे. आता हे पहा 2.4 हो की नाही, ह्या डेसिमल पॉइंट नंतर ना एक डिजिट आहे आणि 3.6 इथे सुद्धा डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट नंतर ना एक डिजिट आहे. मग डेसिमल पॉइंट्स नंतर टोटल किती डिजिट्स आहेत, इथला 1 डिजिट आणि इथला 1 डिजिट, टोटल 2 डिजिट्स. मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून आपल्याला द्यायचं असतं डेसिमल पॉइंट. सो इथे दिला आपण डेसिमल पॉइंट, मग प्रोडक्ट काय आलं 8.64. लेट्स राईट हिअर 8.64. काय आलेला आहे, हा आपला ट्रायंगलचा एरिया. एरिया आहे म्हणून स्क्वेअर राईट करायचं आहे. आणि सेंटीमीटर, का बरं सेंटीमीटर राईट केलं, कारण इथे क्वेश्चन मध्ये युनिट सेंटीमीटर आहे. सो 8.64 centimeters, square centimeters. Let's write our final answer here. The area of the triangle is 8.64 square centimeters. Next question पाहूयात. Question number 3. What is the value of a rectangular plot of land 75.5 meter long and 30.5 meter broad at the rate of 1000 rupees per square meter? आता इथे क्वेश्चन जरा व्यवस्थित समजून घ्या, कठीण काही नाहीये, खूप इझी असा क्वेश्चन आहे. एक रेक्टेंग्युलर प्लॉट आहे आणि लॉंग म्हणजे लेंथ काय दिलेली आहे 75.5, इथे राईट करून घेऊयात. आणि ब्रॉड म्हणजे ब्रेडथ दिलेली आहे 30.5 मीटर्स. ओके, आणि पुढे काय दिले आपण पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करून घेऊयात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ रेक्टेंग्युलर प्लॉट? रेक्टेंग्युलर प्लॉटची व्हॅल्यू विचारली आहे, लक्षात घ्या. व्हॅल्यू कडे हायलाइट करा, व्हॅल्यू विचारली आहे. एरिया नाही, एरिया हा वर्ड इथे नाही दिलेला, काय दिलाय व्हॅल्यू विचारलंय. व्हॅल्यू म्हणजे प्राइस. प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड, इतकं कळालं. ऍट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर, म्हणजे पर स्क्वेअर मीटरचा रेट दिलेला आहे इथे 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. हे पहा, इथे हा जो रेक्टेंग्युलर प्लॉट आहे त्यातला 1 स्क्वेअर मीटरचा जो रेट आहे तो दिलेला आहे 1000 रुपीज, बरोबर. मग या संपूर्ण प्लॉटची प्राइस काय असणार आहे, व्हॅल्यू काय असणार आहे ते विचारले. फक्त एवढ्या 1 स्क्वेअर मीटरचा ची प्राइस दिलेली आहे 1000 रुपीज. मग अख्ख्या एवढ्या एरियाची जर 1000 रुपीज प्राइस आहे, मग पूर्ण एरियाची किती प्राइस असणार आहे, असा क्वेश्चन आहे. मग हे पहा, आपल्याला काय करावं लागणार, या एरियाची प्राइस दिली आहे त्यांनी. ओके, रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. मग एका स्क्वेअर मीटरची प्राइस 1000 रुपीज आहे. मग हा सगळा एरिया किती स्क्वेअर मीटरचा आहे ते आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल आणि मग आपल्याला कॉस्टिंग काढता येणार आहे. चला तर मग इथे आपण समजून घेऊयात की कशा प्रकारे आपल्याला या रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहित आहे हा रेक्टँगल आहे, हो की नाही. मग रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. सो इझी, चला राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू 75.5 मीटर्स. ब्रेड्थ काय आहे 30.5 मीटर्स. आणि एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला, एरिया ऑफ द रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, राईट. सो लेंथ आपण राईट करूया, तिथे लेंथ आहे 75.5 इंटू 30.5. मल्टिप्लिकेशन करा. हे पहा, डेसिमल पॉइंटला विसरायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना प्रोडक्ट आपल्याला हे मिळालेलं आहे. आणि आता डेसिमल पॉइंट पहा, इथे डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे आणि इथे सुद्धा डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे. म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर ना टोटल किती डिजिट्स झाले, दोन्हीकडे 2 डिजिट्स. मग फायनल आन्सर मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून द्यायचा आहे आपल्याला डेसिमल पॉइंट दिला. सो 2302.75 इतका एरिया आहे. सो इथे राईट करूयात. पण हा कसा राईट करतो आपण, एरिया आहे ना, सो स्क्वेअर आणि
इथे कोणतं युनिट राईट करणार? मीटर. का बरं मीटर? कारण क्वेश्चन मध्ये सगळीकडे मीटर दिलंय. ओके नाही, 75.5 मीटर, 30.5 मीटर, म्हणून इथे आपण मीटर हे युनिट यूज केलेलं आहे. सो हा टोटल एरिया किती झाला रेक्टँग्युलर प्लॉटचा? 2302.75 स्क्वेअर मीटर. यातल्या 1 स्क्वेअर मीटरचा रेट आहे 1000 रुपीज. मग या सगळ्याचा रेट किती असणार? इझी बिझी, मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1000 ने. चला तर मग मल्टिप्लाय करूयात, कारण की 1 स्क्वेअर मीटर चा रेट आहे 1000 रुपीज. मग 2302.75 स्क्वेअर मीटरचा रेट किती असणार आहे? मल्टिप्लाय करायचे 1000 नी. चला मल्टिप्लाय करूयात. हे पहा, 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. रेट ऑफ प्लॉट आपण इथे पुन्हा एकदा राईट करून घेतलेला आहे, 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. सो द व्हॅल्यू ऑफ द प्लॉट इज इक्वल टू एरिया ऑफ द प्लॉट इंटू रेट ऑफ द प्लॉट. ओके, टोटल एरिया इंटू रेट ऑफ द प्लॉट. सो टोटल एरिया राईट करूया तिथे, जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे, इंटू रेट काय आहे? 1000 रुपीज. चला आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे? 1 वर 3 झिरोज आहेत. तुम्हाला तर माहिती आहे की 10 ने मल्टिप्लाय करा, 100 ने मल्टिप्लाय करा, 1000 ने करा. खूप इझी असतं ते मल्टिप्लिकेशन. किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत ना. मग याच्या पुढे देऊन टाकायचे 3 झिरोज. दिले. आता डेसिमल पॉइंटला विसरायचंय का? नाही, डेसिमल पॉइंट सुद्धा देऊन घ्यायचा आहे. डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. मग इथे सुद्धा 2 डिजिट्स सोडून राईट हँड साइडने राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून द्यायचा आहे डेसिमल पॉइंट. दिला. आता मग पहा, हा रेट झालेला आहे आपला या रेक्टँग्युलर प्लॉटचा. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. द व्हॅल्यू ऑफ द प्लॉट इज 23,02,750 rupees only. Let's solve our fourth question. A rectangular hall is 12 meter long and 6 meter broad. एक रेक्टँग्युलर हॉल आहे. आपण पिक्चर काढून घेऊयात म्हणजे क्वेश्चन समजायला इझी जातं. हा रेक्टँग्युलर हॉल आहे आणि लॉंग किती दिलाय? 12 मीटर. इथे राईट करूयात. 12 मीटर लॉंग म्हणजेच ही लेंथ झाली, 6 मीटर ब्रॉड म्हणजे ही झाली ब्रेड्थ. Its flooring is to be made of square tiles of side 30 centimeters. आता इथे स्क्वेअर टाइल्स बसवायच्या आणि त्या स्क्वेअर टाईलची जी साईड आहे ती किती आहे? 30 सेंटीमीटर्स. हे पहा, इथे ही स्क्वेअर टाईल आहे आणि त्याची एक साईड जी आहे ती 30 सेंटीमीटर्स आहे. आता स्क्वेअर आहे म्हटल्यावर याच्या सगळ्या साईड्स 30 सेंटीमीटर्सच्या झाल्या, हो की नाही? हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन द एंटायर हॉल. मग या संपूर्ण हॉलमध्ये किती टाइल्स बसतील असा क्वेश्चन आहे. पण थांबा, क्वेश्चन इथेच पूर्ण झालेलं नाहीये, आणखी सुद्धा पुढे त्यांनी विचारलंय. हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर वर युज्ड. आता त्यांनी दुसरा क्वेश्चन काय विचारलाय की जर या टाईलची एक साइड 15 सेंटीमीटर असेल तर किती टाइल्स लागतील? लक्षात घ्या, पहिला क्वेश्चन काय आहे? स्क्वेअर टाईलची एक साइड जर 30 सेंटीमीटर असेल तर किती टाइल्स लागतील, आणि जर 15 सेंटीमीटर्स असेल तर किती टाइल्स लागतील? कळला क्वेश्चन? मग या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. चला तर मग सोल्युशन राईट करून घेऊया तिथे आपण. लेट अस कन्वर्ट द डायमेन्शन्स ऑफ द हॉल टू सेंटीमीटर्स. आता इथे सेंटीमीटर्स मध्ये का बरं चेंज करायचे आपल्याला डायमेन्शन्स? कारण जी टाईल दिलेली आहे ना ती सेंटीमीटर्स मध्ये दिलेली आहे की नाही, आणि इथे जे आहेत डायमेन्शन्स ते कसे दिलेले आहेत? मीटर्स मध्ये दिलेले आहेत. मग आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं जावं यासाठी आपण काय करूयात, हे जे डायमेन्शन्स दिलेले आहेत त्यांना सेंटीमीटर्स म्हणजे सगळं एका युनिट मध्ये आणायचंय. ओके, सगळं एका युनिट मध्ये आणलं की खूप इझी होतं. मग चला एका युनिट मध्ये आणूयात. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? आठवतंय का तुम्हाला काही? Yes, 100 centimeters. Very good. So let's write here. Length of the hall is equal to, length किती येणार मग? 12 मीटर आहे की नाही? मग याला सेंटीमीटर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 12 इंटू 100 सेंटीमीटर्स. 100 का? कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स असतं, म्हणून इथे आपण 12 इंटू 100 सेंटीमीटर्स करतोय. आता किती येतं? 1200 or we can say 1200 centimeters.
नाव ब्रेथ ऑफ द हॉल इज इक्वल टू 6 मीटर इज इक्वल टू सेंटीमीटर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. सो 6 इंटू 100 सेंटीमीटर्स इज इक्वल टू 600 सेंटीमीटर्स. ओके. आता एरिया फाइंड आउट करूयात. संपूर्ण हॉलचा एरिया आधी आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. तर आपण सांगू शकतो ना की 30 सेंटीमीटर्सची टाईल बसवल्यानंतर ना किती लागणार आहेत टाईल्स. आता 30 सेंटीमीटरची टाईल बसवल्यानंतर ना किती टाईल्स लागतील हे आपल्याला डायरेक्टली सांगता येणार नाही. कारण की हे पहा, आधी आपल्याला या रेक्टँगलचा या हॉलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. मग ही जी टाईल आहे ज्याची साईड 30 सेंटीमीटर्स आहे ती टाईल या हॉलचा किती एरिया ऑक्युपाय करते ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे एका टाईलला किती एरिया लागतोय. आले का लक्षात. आणि जर नसेल कळत तर हळूहळू तुम्हाला कळत जाईल. जसं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना त्या प्रकारे तुम्हाला हळूहळू समजत जाणार आहे. कन्फ्युज होऊ नका. सो आधी आपल्याला काय करायचंय, या हॉलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. हॉल कसा आहे, रेक्टँगल आहे. सो रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ. इझी. सो लेट्स राईट हिअर लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ काय आहे सेंटीमीटर्स मध्ये घ्यायचं आपल्याला. सो 1200 इंटू ब्रेथ आहे 600. मल्टिप्लिकेशन करा. काय येणार आन्सर. 12 6 72 राईट. आणि मग हे 2 zeros आणि हे 2 zeros किती झाले 7,20,000. आता हा काय आहे एरिया आहे ना म्हणून इथे आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर्स राईट करावं लागणार. आता हॉलचा एरिया फाइंड आउट केला. आता या टाईलचा एरिया फाइंड आउट करावा लागणार. सो लेट्स राईट हिअर फॉर टाईल्स ऑफ साइड 30 सेंटीमीटर्स. एरिया ऑफ 1 स्क्वेअर टाईल. स्क्वेअर आहे मग स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे साइड इंटू साइड किंवा तुम्ही साइड स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकता. लेट्स राईट हिअर साइड इंटू साइड. साइड किती आहे 30 सेंटीमीटर्स. सो 30 इंटू 30 करायचे आपल्याला. किती येणार 30 इंटू 30 900. सो 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स. हा काय झाला या 30 सेंटीमीटर्स साइड असणाऱ्या टाईलचा एरिया. म्हणजे टोटल इतक्या एरियामधील म्हणजे 7,20,000 स्क्वेअर सेंटीमीटर्स इतक्या एरियामधील 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स इतका एरिया एक टाईल ऑक्युपाय करतीये. बरोबर. मग हा सगळा एरिया ऑक्युपाय करण्यासाठी म्हणजे या सगळ्या एरियामध्ये या 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स इतका एरिया असलेल्या टाईल्सला बसवण्यासाठी किती टाईल्स लागतील हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. येते का लक्षात तुम्हाला. हे पहा एका टाईलचा एरिया आहे 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स. बरोबर. मग 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स 900 स्क्वेअर सेंटीमीटर्स. मग अशा किती टाईल्स आपल्याला या एरियामध्ये लागणार आहेत या संपूर्ण एरियामध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार या संपूर्ण एरियाला डिवाइडेड बाय या स्क्वेअर टाईलचा एरिया करावा लागणार. तेव्हाच तर आपल्याला कळणार आहे ना की किती टाईल्स लागतील इथे. चला तर मग करूयात. हे पहा number of tiles needed is equal to total area of the hall divided by area of one tile. So total area of the hall किती आहे 7,20,000. बरोबर. आणि एका टाईलचा एरिया आहे 900. आता हा 0 हे 2 झिरो जाणार आणि हे 2 झिरो जाणार. 9 ने डिवाइड करूयात आपण 7,200 ला. सो 9 1 जार 9 9 8 जार 72 9 zeros are 0 9 zeros are 0. So 800 काय आलेला आहे नंबर ऑफ टाईल्स नीडेड. किती टाईल्स लागणार आहेत 800 टाईल्स लागणार आहेत. सो हे झाले आपले फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर. सेकंड क्वेश्चन सुद्धा जर आपल्याला विचारलं होतं की नाही. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं या स्क्वेअर टाईलची एक साइड जर 30 सेंटीमीटर्स असेल तर किती टाईल्स लागतील. तर त्या किती लागणार आहेत 800 टाईल्स लागतील. पण सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेला होता की जर या स्क्वेअर टाईलची एक साइड 15 सेंटीमीटर असेल तर किती टाईल्स लागतील. ओके नाही. मग चला फाइंड आउट करूयात आपण. याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता हा टोटल जो हॉल आहे त्याचा एरिया आपल्याला माहित आहे. आता आपल्याला काय करायचंय मग जर 15 सेंटीमीटर्स इतकी जर साइड असेल एका टाईलची तर त्याच एका टाईलचा एरिया फाइंड करून मग आपल्याला पुढच्या हे जे सगळं आपण केलेलं आहे तेच रिपीट करायचंय. चला करूयात आपण. For tiles of side 15 centimeters, area of one square tile is equal to काय करतो साइड इंटू साइड.
मग 15 सेंटीमीटर्स इंटू 15 सेंटीमीटर्स, 15 इंटू 15 येतं 225. आता एरिया फाइंड केलाय की नाही आपण, म्हणून स्क्वेअर आणि सेंटीमीटर्स, युनिट सेंटीमीटर्स. आता एका टाईलचा एरिया इथे काय आहे 225 सेंटीमीटर्स. मग जर एक टाईल इतका एरिया कव्हर करती आहे तर संपूर्ण हॉलमध्ये आपल्याला किती टाईल्स लागतील, कशा प्रकारे आपण फाइंड केलं होतं. नंबर ऑफ टाईल्स नीडेड इज इक्वल टू टोटल एरिया ऑफ द हॉल डिवाइड बाय एरिया ऑफ वन टाईल. टोटल एरिया ऑफ द हॉल किती होता आपला, तर 7,20,000. आणि आता इथे 15 सेंटीमीटर्स इतकी साईड असणाऱ्या स्क्वेअर टाईलचा एरिया किती आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर्स. डिवाइड करूयात त्याने. चला हे पहा, डिव्हिजन केल्यानंतर ना आपल्याला आन्सर येते 3,200. सो राईट करूया तिथे 3,200. काय आहे 3,200, तर नंबर ऑफ टाईल्स नीडेड 15 सेंटीमीटर्स इतकी साईड असणाऱ्या किती टाईल्स लागणार आहेत आता इथे आपल्याला 3,200. जेव्हा 30 सेंटीमीटर्स इतकी साईड असणाऱ्या टाईल्स आपण पाहिल्या तेव्हा किती टाईल्स लागत होत्या 800, बरोबर. आणि आता किती लागत आहेत 3,200 टाईल्स. सो राईट करूया तिथे. So 3,200 square shaped tiles of 15 centimeter side will be required. आणि complete answer या question से we would need 800 tiles if each tile is 30 centimeters on a side and 3,200 tiles if each tile is 15 centimeters on a side. हे झाले या question चे complete answer. जेव्हा 30 सेंटीमीटर्स इतकी साईड होती एका टाईलची तेव्हा 800 इतक्या टाईल्स लागणार होत्या. आणि जर 15 सेंटीमीटर इतकी साईड घेतली एका टाईलची तर आपल्याला लागणार आहे 3,200 टाईल्स. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि हा जो क्वेश्चन आहे तो या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन आहे. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ गार्डन विथ मेजर्स as shown in the figure alongside. आता पाहिल्या तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण डिफिकल्ट असं काही नाहीये. इथे पहा यांनी काय दिलेलं आहे 13 मीटर 13 मीटर 13 मीटर, सगळीकडे सेम इकडे साइन्स दिलेले आहे. हे जे मार्किंग केलेले आहे ते काय शो करतात मार्किंग, की साइड सगळ्या सेम आहेत. हो की नाही, सेम मार्किंग आहे सगळीकडे. सो या सगळ्या साइड्स किती आहेत 13 मीटरच्या आहेत. हे पहा सगळ्या साइड्स ही 13 मीटर, ही 13 मीटर, ही 13 मीटर. त्याच प्रकारे मग आपल्याला जर पेरिमीटर फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, पेरिमीटर ऑफ द फिगर इज इक्वल टू 13 प्लस 13 प्लस 13. आता इथे हे किती आहेत 13 13 13, इकडे किती आहे 13 13 13, इथे 13 13 13, राईट. आणि याचं सुद्धा 13 13 13. सो हे पहा ही 13 ही 13 ही 13, राईट करूया तिथे. मग ही 13 ही 13 ही 13, राईट केलं. मग इकडे वरती 13 13 13. ओके, पेरिमीटर म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, आपण प्रॅक्टिस सेट 44 मध्ये अभ्यासलेला आहे की सगळ्या साइड्सच्या लेंथची ऍडिशन म्हणजेच काय झालं त्याचा पेरिमीटर. सो आता इथे 13 किती टाइम्स आहे 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12. सो 13 किती टाइम्स आहे 12 टाइम्स आहे. सो 13 12 जा जर आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 156. सो 156 काय झालेलं आहे पेरिमीटर. युनिट काय राईट करणार मीटर, कारण इथे मीटरच युनिट दिलेला आहे. चला आता फर्स्ट या क्वेश्चन मधील पेरिमीटर आपल्याला फाइंड करायला सांगितलं होता, पेरिमीटर आपण फाइंड केलेला आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे एरिया फाइंड करायला. चला एरिया फाइंड करून घेऊया. आता जर इथे पहा आपण अशा प्रकारे या सगळ्या शेपला हा जो रेड कलरचा दिलेला आहे इकडे लाईन मारली तर ही किती असणार आहे 13 मीटर, कारण इथे ही जी आहे ती 13 मीटर आहे, इथे सुद्धा 13 मीटर आहे. ही 13 मीटर, ही 13 मीटर, ही 13 मीटर. म्हणजे हे काय झालेले आहे ते सगळे स्क्वेअर झाले की नाही, किती स्क्वेअर झालेले आहेत आपण काउंट करूयात 1 2 3 4 आणि हा मिडलचा 5 स्क्वेअर झालेले आहेत. आणि आपल्याला या संपूर्ण गार्डनचा एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे, बरोबर. आणि एरिया फाइंड करायचा आहे म्हणजे काय करायचं असतं आपल्याला, आता हा स्क्वेअर शेप झालाय, एक आपण हा जो स्क्वेअर घेतला 13 मीटर 13 मीटर 13 मीटर 13 मीटर, स्क्वेअरचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला सांगा मला, साइड इंटू साइड. मग जर आपण एका स्क्वेअरचा एरिया फाइंड केला तर आपल्याला ऑटोमॅटिक हे जे 5 स्क्वेअर्स आहेत त्यांचा सुद्धा मिळणारच आहे, हो की नाही. सो चला फाइंड करायला घेऊयात.
area of the garden. The shape of the garden can be divided into 5 equal squares with side of 13 meter. आताच आपण पाहिलं. So area of one square is equal to side into side. 13 into 13. 13 into 13 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतो 169. 169. आता काय फाइंड आउट करतो आपण एरिया. सो इथे राईट करणार आपण स्क्वेअर आणि युनिट काय राईट करणार, काय दिलेलं आहे ते मीटर. सो स्क्वेअर मीटर. ओके, आता एका स्क्वेअरचा एरिया आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याकडे टोटल किती स्क्वेअर्स आहेत, टोटल 5 स्क्वेअर्स आहेत. ओके नाही. सो इथे आपण करूया. नाव एरिया ऑफ द गार्डन इज इक्वल टू 5 इंटू एरिया ऑफ 1 स्क्वेअर. एरिया ऑफ 1 स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे 169 स्क्वेअर मीटर्स. सो 5 इंटू 169. 5 into 169 केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळतं 845. लेट्स राइट हियर 845. पुढे काय येणार आहे, एरिया फाइंड आउट करतोय ना, मग काय येणार स्क्वेअर आणि युनिट कोणते, मीटर. सो स्क्वेअर मीटर. झालं आपला आन्सर. किती इझी आहे पहा. Let's write here our final answer. The perimeter of the garden is 156 meter and the area of the garden is 845 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे इथे आपला प्रॅक्टिस सेट 46 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये.